देशामध्ये एक काळ असा होता की बाटला हाऊस एन्काउंटर नंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अश्रू ढाळले होते। जेव्हा इशरत जहाँ या दहशतवादी तवडीचा खात्मा झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी ऊर बडवले होते। आणि ही परिस्थिती तेव्हा आली जेव्हा देशामध्ये एका मोठ्या दहशतवादाचा खात्मा झाला। मग तो अफजल गुरु असो किंवा बुरहान वाणी असो, देशातल्या पुरोगामी नेत्यांचे चेहरे, पुरोगामी जमातीचे चेहरे अचानक चिंताक्रांत व्हायचे, शोकाकुल व्हायचे आणि ही मंडळी रुदालीच्या भूमिकेत शिरायची। राम मंदिराची निर्मिती करून कोरोना जाणारे का, अशा प्रकारचा कुत्सित सवाल करणारे पुरोगाम्यांचे मेरुमणी शरद पवार सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत। मला या मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाहीये या शब्दामध्ये गळा काढतायत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा परिस्थिती तशीच आहे, कारण उद्धव ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण नाहीये। रामायण काल्पनिक आहे अशा प्रकारचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची माती करून घेतली। परंतु देशाची जनता आता जागृत झालेली आहे आणि या तमाम पुरोगामी जमातीला या देशाच्या जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे, त्यांची अवकाश दाखवलेली आहे।